विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण आजच्या तासिकेमध्ये अद्वैत वेदांत दर्शनातील सतसंबंधी मत, अंतिम सत्तेसंबंधी मत आणि त्याचसोबत पाश्चात्य तत्वज्ञानातील सतसंबंधी मत, सत्तामीमांसा, अंतिम सत्तेसंबंधी मत या गोष्टींचा आपणास अभ्यास करावयाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत चार्वाक दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, वैशेषिक दर्शन आणि सांख्य दर्शन या दर्शनांची सतसंबंधीचे विचार, अंतिम सत्तेसंबंधीचे विचार, त्यांची सत्तामीमांसा अभ्यासलेली आहे। आज आपण अद्वैत वेदांत दर्शनाचे अद्वैत वेदांत दर्शनाचे सतसंबंधी मत आपणास अभ्यासायचे आहे। अद्वैत वेदांत दर्शनाचे आद्य प्रणेता आदि शंकराचार्य आहे। आदि शंकराचार्यांनी अद्वैत वेदांत दर्शनामध्ये सतसंबंधी विचार मांडलेले आहे। अद्वैत वेदांत दर्शन हे उपनिषदे, वेदग्रंथ आणि वैदिक साहित्य यांचा सार मानले जाते। वेदांत दर्शनाला उपनिषदे, वेदग्रंथ आणि वैदिक साहित्य यांचा सार मानले जाते। अद्वैत वेदांत दर्शनाचे जे सतसंबंधी विचार आहेत त्यांना आपण एकत्रित करून एका विधानात जर सांगायचे असेल तर सर्व विश्व हे मुळात एकच आहे। सर्व विश्व हे मुळात एकच आहे या एका विधानामध्ये आपण अद्वैत वेदांत दर्शनाचे जे सतसंबंधी विचार आहेत त्यांना सार रूपात या एका विधानात आपण घेऊ शकतो। अद्वैत वेदांत दर्शनामध्ये सतसंबंधी विचार मांडत असताना शंकराचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे। कशाचा पुरस्कार केलेला आहे? एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण चार्वाक दर्शन पाहिलं, ते अनेक तत्ववादी होते, म्हणजेच त्यांनी मूलभूत तत्वांची संख्या 2 पेक्षा अधिक मानलेली आहे। त्यानंतर जैन दर्शनाचे सतसंबंधी विचार, ते सुद्धा अनेक तत्ववादी होते। त्यानंतर आपण वैशेषिक दर्शनाचे विचार पाहिले, ते सुद्धा अनेक तत्ववादी होते। त्यानंतर आपण सांख्य दर्शनाचे सतसंबंधी विचार पाहिले तर ते द्वैतवादी होते, कारण त्यांनी मूलभूत तत्वांची संख्या प्रकृती आणि पुरुष हे 2 मानले। या ठिकाणी अद्वैत वेदांत दर्शनामध्ये शंकराचार्यांनी मूलभूत तत्वांची संख्या एकच मानलेली आहे। शंकराचार्यांच्या, आदि शंकराचार्यांच्या मतानुसार या विश्वामध्ये सर्वत्र भरून असलेले जे एकमेव सततत्व आहे, या विश्वामध्ये सर्वत्र भरून असलेले जे एकमेव सततत्व आहे त्या एकमेव सततत्वाला शंकराचार्यांनी ब्रह्म असे म्हटलेले आहे। त्या एकमेव सततत्वाला शंकराचार्यांनी काय म्हटलेले आहे? ब्रह्म असे म्हटलेले आहे। या विश्वात सर्वत्र भरून असलेल्या एकमेव सततत्वाला वेदांत दर्शनामध्ये ब्रह्म असे म्हटलेले आहे। मग प्रश्न असा आहे की मग आपणास या विश्वामध्ये जे वैविध्य दिसून येतं, जे बदल दिसून येतात, जे परिवर्तन होताना दिसून येतात, जी अनेकता आपणास दिसून येते, जगातील वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, वस्तूंमध्ये, गोष्टींमध्ये, घटकांमध्ये आपणास
असा अनुभव येतो की विविधता आहे, वैविध्य आहे, वेगवेगळेपणा आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन किंवा त्यांच्यामध्ये बदल हा होत असतो. म्हणजे वैविध्य, बदल, परिवर्तन या गोष्टी आपणास जगातील वेगवेगळ्या वस्तूंचा, घटकांचा, पदार्थांचा, गोष्टींचा अनुभव घेताना वाटतं. तसा अनुभव आपणास येतो की त्यात वैविध्य आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असतं, त्यांच्यामध्ये अनेकता आहे, असा आपला अनुभव असतो. परंतु वास्तवतेमध्ये वेदांत दर्शनाच्या मतानुसार, म्हणजेच आदि शंकराचार्यांच्या मतानुसार, आपणास जगामध्ये जरी अनेकता दिसून येत असली, आपणास जगामध्ये जरी वैविध्य दिसून येत असेल, आपणास जगामध्ये जरी बदल होताना दिसून येत असले, बदल याला आपण दुसरा समानार्थी शब्द परिवर्तन असं वापरू शकतो, तरी जगातील वेगवेगळ्या वस्तूंमध्ये दिसून येणारी अनेकता, वैविध्य, बदल हा आपला भासमात्र आहे, मिथ्या आहे, खोटे आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटे असा होतो. भासमात्र आहे, भ्रमयुक्त आहे, मिथ्या आहे असं अद्वैत वेदांताचं मत आहे, म्हणजेच आदि शंकराचार्यांचं मत आहे. काय मत आहे की व्यक्तीला, आपल्याला जगातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जी अनेकता असलेली दिसून येते, जे वैविध्य असलेलं दिसून येतं, जे बदल किंवा परिवर्तन होताना आपणास दिसून येतात, हे बदल, हे वैविध्य भासमात्र आहे, भासयुक्त आहे, भ्रमयुक्त आहे, किंवा त्याला आपण मिथ्या आहे असं म्हणू शकतो, असं आदि शंकराचार्यांचं मत आहे. आता जर जगातील वेगवेगळ्या वस्तूंमध्ये असलेली अनेकता, वैविध्य, बदल हे जर भासमात्र असेल, तर शंकराचार्यांच्या मतानुसार या जगामध्ये एकमेव असणारे जे सततत्व आहे, ते सततत्व म्हणजे ब्रह्म हे नित्य, अपरिवर्तनशील, अपरिवर्तनीय आणि शाश्वत स्वरूपाचे आहे. ब्रह्म हे तत्व कसे आहे? नित्य, अपरिवर्तनीय, अपरिवर्तनीय म्हणजे त्यात बदल होत नाही, म्हणजे नाही, परिवर्तन म्हणजे बदल, त्यात बदल होत नाही, आणि हे तत्व शाश्वत स्वरूपाचे आहे, हे तत्व निरंतर राहणारे आहे, असे अद्वैत वेदांत दर्शनामध्ये शंकराचार्यांनी मांडलेले मत आहे. की जरी विश्वातील अनेक गोष्टी, वेगवेगळ्या असलेल्या गोष्टी, परिवर्तित होणाऱ्या गोष्टी या भासयुक्त असून, जगातील अनेक प्रकारच्या असलेल्या गोष्टी, वस्तू, पदार्थ, घटक, विविधता असलेल्या गोष्टी, वस्तू, पदार्थ, परिवर्तित होणाऱ्या वस्तू, पदार्थ, गोष्टी या भासयुक्त असून, या जगामध्ये एकमेव सत असणारे तत्व ब्रह्म असून, हे ब्रह्मतत्व नित्य, अपरिवर्तनशील, शाश्वत आणि निरंतर स्वरूपाचे आहे, असे आदि शंकराचार्यांचे मत आहे. मग आपणास या जगामध्ये, या विश्वामध्ये जे बदल होताना दिसून येतात, जे परिवर्तन होताना दिसून येतं, जगातील वेगवेगळ्या वस्तूंमध्ये, पदार्थांमध्ये आपणास अनेकता असलेली दिसून येते, विविधता असलेली दिसून येते, हा अनुभव आपला भासयुक्त आहे, त्याला खरेखुरे अस्तित्व नाही, तर खरे अस्तित्व असणारे तत्व फक्त आणि फक्त ब्रह्म हेच आहे, असं आदि शंकराचार्यांचं मत आहे. म्हणजे जगात आपल्या अनुभवाला येणारे अनेकत्व, जगात आपल्या अनुभवाला येणारे अनेकत्व हे मुळात अस्तित्वातच नाही, अनेकत्व हे अस्तित्वातच नाही, सर्व काही एकच आहे, सर्व काही फक्त आणि फक्त ब्रह्मच आहे, असे शंकराचार्यांनी, आदि शंकराचार्यांनी वेदांत दर्शनामध्ये सतसंबंधी विचार मांडताना मांडलेले मत आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो
की आदि शंकराचार्यांनी वेदांत दर्शनात सतसंबंधी मत मांडत असताना एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास बऱ्याच वेळेला झोपेमध्ये स्वप्न पडत असतात. आपण ज्यावेळेस झोपतो, निद्रावस्थेमध्ये असतो, त्यावेळेस आपण सर्वजण बऱ्याच वेळेला स्वप्नांमध्ये काही गोष्टींचा अनुभव घेत असतो, काही वस्तूंचा अनुभव घेत असतो, काही व्यक्तींना आपण स्वप्नामध्ये भेटत असतो. तर स्वप्नात आपणास जे अनुभव येतं, स्वप्नात अनुभवलेले जग, स्वप्नात अनुभवलेल्या वस्तू, स्वप्नात अनुभवलेल्या भेटलेल्या व्यक्ती, हे सर्व वास्तव नाही, यांना खरेखुरे अस्तित्व नाही, याची जाणीव आपल्याला केव्हा होते? जेव्हा आपली निद्रावस्था संपते आणि आपणास जाग येते. त्यावेळेला आपणास हे लक्षात येते की आपण स्वप्नामध्ये ज्यांचा ज्यांचा अनुभव घेतलेला आहे, ज्या वस्तू पाहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, जे घटक पाहिलेले आहेत, ज्या व्यक्तींना आपण भेटलेलो आहोत किंवा आपण स्वप्नामध्ये जे जे काही केलेलं आहे, ते सर्व त्यांना खरेखुरे अस्तित्व नाही, ते वास्तव नाही, तर ते कसे आहे? खोटे आहे. याची जाणीव आपणास निद्रावस्था संपल्यानंतर येते. याची जाणीव आपणास निद्रावस्था संपल्यानंतर होते. ज्यावेळेस आपणास जाग येते त्यावेळेस लक्षात येतं की आपण आत्ता जे अनुभवलेलं आहे झोपेमध्ये, ते फक्त आणि फक्त आपले स्वप्न होते, त्याला वास्तवतेमध्ये अस्तित्व नाही. म्हणजे याचा अर्थ काय? की ज्या पद्धतीने स्वप्नामध्ये अनुभवलेले जग आहे, स्वप्नामध्ये अनुभवलेले जग आहे, याला खरेखुरे अस्तित्व नसते, त्या पद्धतीने आपणास जागेपणी अनेकता असलेल्या, वैविध्य असलेल्या, बदल होणाऱ्या जगाचा जो अनुभव येत असतो, तो आपला जगाचा अनुभव अनेकता असलेल्या, वैविध्य असलेल्या, बदल होणाऱ्या म्हणजे परिवर्तनशील गोष्टींचा असलेल्या जगाचा अनुभव हा सुद्धा आपला भास आहे. वास्तवतेमध्ये जगातील कोणत्याही गोष्टीमध्ये बदल होत नाही. वास्तवतेमध्ये जगातील अनेक ज्या वस्तू दिसतात त्यामध्ये अनेकता नाही, वैविध्य नाही. विश्वातील सर्व गोष्टी, सर्व घटक, सर्व पदार्थ, सर्व वस्तू या एकच आहेत. या काय आहेत? एकच आहेत, असं शंकराचार्यांचं मत आहे. असं कोणाचं मत आहे? शंकराचार्यांचं मत आहे. शंकराचार्यांचे हे सतसंबंधी विचार अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यांनी एकमेव सततत्व फक्त आणि फक्त ब्रह्म यालाच मानलेले आहे. एकमेव सततत्व कशाला मानलेले आहे? ब्रह्म यालाच मानलेले आहे. आणि विविधता, जगामध्ये अनुभवाला येणारे वैविध्य, परिवर्तन, या गोष्टींना आदि शंकराचार्यांनी सतसंबंधी विचार मांडत असताना नाकारलेलं आपणास दिसून येतं. त्याचं समर्थन करत असताना त्यांनी उदाहरणंही त्याच पद्धतीने दिलेले की स्वप्नांचे अस्तित्व आपणास खोटे आहे. कधी कळतं? ज्यावेळेस आपली निद्रावस्था संपते, म्हणजे आपणास जाग येते, म्हणजे स्वप्नांना अस्तित्व, खरे अस्तित्व नाही. त्याच पद्धतीने आपणास जगामध्ये जी अनेकता दिसून येते, जे वैविध्य दिसून येतं, जे बदल होताना आपणास दिसून येतात, हे सर्व बदल, वैविध्य हे भासयुक्त आहेत. याची जाणीव आपणास केव्हा होते? की आपणास दिसून येणारे अनेकता, वैविध्य, बदल हे भास आहे, हे भ्रम आहे, हे मिथ्या आहे, हे खोटे आहे. याची जाणीव आपणास केव्हा होते? जेव्हा आपणास सतचे यथायोग्य ज्ञान होते. कशाचे? सतचे यथायोग्य ज्ञान होते.
त्याच वेळेला आपणास जगातील अनेकता, वैविध्य, बदल हे फक्त भासमात्र आहे, भ्रमयुक्त आहे, मिथ्या आहे, खोटे आहे, यांना कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही, असे शंकराचार्यांचे सतसंबंधी विचार आहे. आता हे सांगत असताना आता सतचे यथायोग्य ज्ञान झाल्यावरच जगातील अनेकता, वैविध्य, बदल हे भासयुक्त आहे याची आपणास जाणीव होते. जसे जागे झाल्यानंतर स्वप्नातील अस्तित्व खोटे आहेत, त्यांना अस्तित्व नाही असं कळतं, तसं ज्याला सतचे यथायोग्य ज्ञान होते त्याला अनेकता, वैविध्य, बदल, परिवर्तन हे जगातील अनुभवास येणाऱ्या गोष्टीसुद्धा भासयुक्त आहेत, भ्रमयुक्त आहेत, खोट्या आहेत, त्यांना खरेखुरे अस्तित्व नाही याची व्यक्तीला जाणीव होते. या सतच्या यथायोग्य ज्ञानालाच शंकराचार्यांनी एक नाव दिलेलं आहे. त्याला त्यांनी ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान होते, म्हणजेच सतचे यथायोग्य ज्ञान होते, त्याला जगात दिसून येणारी अनेकता, वैविध्य, बदल हे भासयुक्त आहेत याची सुद्धा जाणीव होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता सतसंबंधी विचार मांडत असताना शंकराचार्यांनी सतच्या म्हणजे सत्तेच्या 3 पातळ्या केलेल्या आहेत. सत्तेच्या किती पातळ्या केलेल्या आहेत? 3 पातळ्या, म्हणजेच 3 भाग केलेले आहेत. 3 भाग केलेले आहेत. तर सतचे 3 भाग सत्तेच्या, ते 3 भाग कोणता? पहिला आहे प्रातिभासिक सत. पहिलं कोणतं आहे? प्रातिभासिक सत. ही सत्तेची पहिली पातळी आहे. आता प्रातिभासिक सत कशाला म्हणणार आपण? तर स्वप्नांमध्ये आपणास जे अनुभवास येतं, स्वप्नात अनुभवास येणाऱ्या गोष्टींना शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत म्हणलेलं आहे. स्वप्नामध्ये अनुभवास येणाऱ्या गोष्टींना जे अनुभवतो स्वप्नामध्ये, त्या अनुभवाला आदि शंकराचार्यांनी प्रातिभासिक सत असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या सतचा पातळी आहे व्यावहारिक सत. व्यावहारिक सत. आता जागेपणी आपणास जे अनुभव येत असतात, जागेपणी आपण जागे असताना आपणास जे अनुभव येत असतात, जागेपणी येणाऱ्या अनुभवांना आदि शंकराचार्यांनी व्यावहारिक सतमध्ये ठेवलेलं आहे. जागेपणी येणाऱ्या अनुभवांना आदि शंकराचार्यांनी व्यावहारिक सत या दुसऱ्या पातळीमध्ये ठेवलेलं आहे. आणि व्यावहारिक पातळीवरून, याच पातळीवरून, व्यावहारिक पातळीवरून आपणास जागेपणी येणारे अनुभव हे खरे आहे असं वाटतं. व्यावहारिक पातळीवरून जागेपणी येणारे अनुभव खरे आहेत असा आपला अनुभव असतो. पुढं पहा शंकराचार्य काय म्हणतात. क्रमांक 3, तिसरी सतची पातळी, अंतिम सतची पातळी आहे पारमार्थिक सत. पारमार्थिक सत. आता पारमार्थिक सत ही सतची अंतिम पातळी आहे. पारमार्थिक सत म्हणजे काय? की सतचे यथायोग्य ज्ञान, सतचे यथायोग्य ज्ञान, ज्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणतो, त्याला त्यांनी पारमार्थिक सत असं म्हटलेलं आहे. आता लक्ष द्या मुलांना, की प्रातिभासिक सत स्वप्नात अनुभवलेले जग, परंतु ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस प्रातिभासिक सत हे अस्तित्वात नाही, खरे नाही याची जाणीव होते. आता दुसरी इथं या व्यावहारिक सत. व्यावहारिक सतसुद्धा खरे नाही, याला खरेखुरे अस्तित्व नाही याची जाणीव आपल्याला सतचे यथायोग्य ज्ञान झाल्यावर, सतचे यथायोग्य ज्ञान झाल्यावर, म्हणजेच ब्रह्मज्ञान झाल्यावर व्यावहारिक सत ही सतची दुसरी पातळीसुद्धा आपणास
असे लक्षात येईल, जाणीव होते की व्यावहारिक सत हे सुद्धा मिथ्या किंवा खोटे आहे. व्यावहारिक सत खोटे आहे केव्हा जाणीव होते? जेव्हा आपणा सतचे यथायोग्य ज्ञान होते, म्हणजेच ब्रह्मज्ञान होते, त्यावेळेला व्यावहारिक सतसुद्धा मिथ्या ठरते, खोटे ठरते, त्याला खरे अस्तित्व नाही असे कळते. परंतु पारमार्थिक सत मात्र खरे असते, ते कधीही खोटे ठरत नाही असे आदि शंकराचार्यांचे मत आहे. असे सतचे 3 प्रकार म्हणजे सत्तेच्या 3 पातळ्या आदि शंकराचार्यांनी केलेल्या आपणास दिसून येतात. आता हे जे ब्रह्म हे एकमेव सत शंकराचार्यांनी मानलेलं आहे. ब्रह्म हे या विश्वामध्ये सर्वत्र भरून असलेले एकमेव सततत्व आदि शंकराचार्यांनी कशाला मानलेले आहे? ब्रह्म याला मानलेले आहे. आपण पाहिलेलं आहे ब्रह्म हे ब्रह्मतत्व चैतन्य स्वरूप आहे. हे ब्रह्मतत्व कसं आहे? चैतन्य स्वरूप आहे. आणि हेच चैतन्य ब्रह्म कसे आहे? चैतन्य स्वरूप आहे. आणि हेच चैतन्य आपल्या सर्वांच्या ठिकाणी असते. आपला आत्मा हा चैतन्ययुक्त आहे. आपला आत्मा हा चैतन्ययुक्त आहे. मग आत्मा हेच ब्रह्म आहे. आपला चैतन्ययुक्त आत्मा व्यक्तीच्या ठिकाणी, मानवाच्या ठिकाणी असलेला चैतन्ययुक्त आत्मा हेच ब्रह्म आहे. याची जाणीव जेव्हा व्यक्तीला होते, त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान होतं असं शंकराचार्यांचं मत आहे. शंकराचार्यांनी ब्रह्म या एकमेव सततत्वाला निर्गुण मानलेलं आहे. काय मानलेलं आहे? निर्गुण मानलेलं आहे. शंकराचार्यांनी एकमेव ब्रह्म या सततत्वाला निराकार मानलेला आहे. याचा काय अर्थ होतो पहा? निर्गुण, नाही गुण, म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गुणधर्म नाहीत. आणि ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, जो आकारहीन आहे, ज्याच्या ठिकाणी कोणतेही गुणधर्म नाहीत, असे ब्रह्म हे एकमेव सततत्व निर्गुण आणि निराकार स्वरूपाचे आहे असे अद्वैत वेदांत दर्शनामध्ये मत शंकराचार्यांनी मानलेले आहे. आता सतसंबंधी, अंतिम सत्तेसंबंधी किंवा त्यांची सत्तामीमांसा अभ्यासल्यानंतर आपल्या एक लक्षात आलेली गोष्ट असेल की सतसंबंधी विचार, अंतिम सत्तेसंबंधी असलेले विचार हे शंकराचार्यांचे एकतत्ववादी असून त्याचसोबत ते चिदवादीसुद्धा आहेत. ते कसे आहेत? चिदवादीसुद्धा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भारतीय तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा हा मुद्दा पूर्णपणे अभ्यासलेला आहे. आता आपणास आजच्या तासिकेतील दुसरा मुद्दा अभ्यासावयाचा आहे आणि तो आहे पाश्चात्य तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा. कोणता? पाश्चात्य तत्त्वज्ञानातील सत्तामीमांसा किंवा त्याला आपण सतसंबंधी विचार असं म्हणू शकतो किंवा अंतिम सत्तेसंबंधी विचार. आता पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये विश्वाचे अंतिम स्वरूप काय असे या संबंधीचा अभ्यास केलेला, या संबंधीचं तत्त्वचिंतन केलेले, या संबंधीचे विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. तर या संबंधीचे विश्वाचे अंतिम स्वरूप काय असेल याचा अभ्यास करत असताना, या संबंधी विचार मांडत असताना तत्त्वचिंतकांच्या मतांमध्ये आपणास मतभिन्नता असलेली दिसून येते. मतभिन्नता म्हणजे वेगवेगळी मते मांडलेली आपणास दिसून येतात. सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये थेलिस हा तत्त्वचिंतक असेल किंवा ॲनॅक्झिमेनिस असेल
ॲनॅक्झिमेनिस असेल किंवा ॲनॅक्झिगोरिस असेल, ॲनॅक्झिगोरस असेल, ॲनॅक्झिगोरस किंवा पार्मिनायडस असेल किंवा हेराक्लायटस असेल, ही जी विचारवंत आहेत सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये, थेलिस, ॲनॅक्झिमेनिस, ॲनॅक्झिगोरस, पार्मिनायडस, हेराक्लिटस, ही पाश्चात्य विचारवंत यांनी एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. कशाचा? एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी आपण या ठिकाणी ही नावं लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेसमोर पाठ न करता सुद्धा आपण स्मरणात ठेवून यांची उत्तरं अचूकपणे सोडवू शकतो. पाश्चात्य विचारवंत सॉक्रेटिस पूर्व काळातील कोण? थेलिस, ॲनॅक्झिमॅंडर, ॲनॅक्झिमिनस, ॲनॅक्झिमॅंडर, ॲनॅक्झिमॅंडर, हे असे वेगवेगळे विचारवंत आहेत. थेलिस, ॲनॅक्झिमॅंडर, ॲनॅक्झिमेनिस, ॲनॅक्झिगोरस, पार्मिनायडस, हेराक्लायटस या विचारवंतांनी एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. सतसंबंधी विचार मांडताना, अंतिम सत्तेसंबंधी विचार मांडताना एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. परंतु ते एकतत्व कोणते, ते एकतत्व कोणते याविषयी मात्र या विचारवंतांमध्ये आपणास मतभिन्नता असलेली दिसून येते. आपणास काय दिसून येते? मतभिन्नता असलेली, वेगवेगळी मते असलेली दिसून येतात. थेलिसने पाणी या एकमेव तत्वाला मूलतत्व मानलेलं आहे, अशी वेगवेगळी मतं. यांनी वायूला मानलेलं आहे, अशी वेगवेगळी मतं आहे. हा अगदी विश्वाचे अंतिम स्वरूप जाणून घेत असताना अगदी सुरुवातीचा तत्वचिंतनाचा काळ आहे. सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये थेलिस, ॲनॅक्झिमॅंडर, ॲनॅक्झिमेनिस, ॲनॅक्झिगोरस, पार्मिनायडस, हेराक्लायटस या विचारवंतांनी अंतिम सत्तेसंबंधी जो विचार केलेला आहे तो तत्वचिंतनाचा अगदी सुरुवातीचा काळ होता. त्यात आपण या ठिकाणी पार्मिनायडसचं मत आपणास अभ्यासावयाचं आहे. एक तत्ववादाचा पुरस्कार कोणी कोणी केला पहा. एक विचारवंत आहे थेलिस, दुसरा आहे ॲनॅक्झिमॅंडर, तिसरा आहे ॲनॅक्झिमेनिस, चौथा आहे ॲनॅक्झिगोरस, नंतर आहे पार्मिनायडस किंवा याला पार्मेनिडस असंही म्हणतात, आणि हेराक्लिटस ही विचारवंत आहेत. यांनी एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. कशाचा पुरस्कार केलेला आहे? एकतत्ववादाचा पुरस्कार केलेला आहे. परंतु ते एकतत्व कोणते यासंबंधी यांच्यामध्ये आपणास मतभिन्नता, वेगवेगळी मते असलेली आपणास दिसून येतात. यापैकी आपण पार्मिनायडसचे सतसंबंधी विचार या ठिकाणी अभ्यासायचे आहे. पार्मिनायडसने नित्य सततत्वाला पार्मिनायडसने सतचे व्यवच्छेदक लक्षण मानले आहे. सतचे कोणते लक्षण मानले आहे? व्यवच्छेदक लक्षण मानले आहे. सतचे कोणते लक्षण मानलेले आहे? व्यवच्छेदक लक्षण मानलेले आहे. आता व्यवच्छेदक याचा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थ तर सर्वसामान्यपणे दिसणारे लक्षण, सर्वसामान्यपणे दिसणारे लक्षण. पार्मिनायडसने नित्य तत्वाला सतचे व्यवच्छेदक लक्षण मानलेले आहे. पार्मिनायडसच्या मतानुसार आपण ज्या कोणत्या गोष्टीबद्दल
लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे 2-3 वाक्य जर आपण लक्षात घेतले तर पूर्ण पार्मेनायडसचे सतसंबंधी विचार आपणास लक्षात येतील. की पार्मेनायडसच्या मतानुसार ज्या गोष्टींसंबंधी आपण नसणे, नव्हते, नसेल, ज्या गोष्टींसंबंधी आपण नसणे, नव्हते, नसेल असा शब्दप्रयोग करू शकतो, या गोष्टी मुळात अस्तित्वातच नसतात, मुळात अस्तित्वातच नसतात असे पार्मेनायडसचे मत आहे. असे कोणाचे मत आहे? पार्मेनिडस याचे मत आहे. ज्या गोष्टींबद्दल आपण नसणे, नव्हते, नसेल असा शब्दप्रयोग करू शकतो, अशा गोष्टींना मुळात अस्तित्वच नसतं असं पार्मेनिडिसचं मत आहे. आणि ज्या गोष्टी आहेत त्या सदैव निरंतरपणे ज्या गोष्टी आहेत त्या निरंतरपणे अस्तित्वात असतात असं पार्मेनायडसचं मत आहे. आता ज्या गोष्टींबद्दल लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, या 2च वाक्यांमध्ये पूर्ण सतसंबंधी विचार आहेत. नसणे, नव्हते, नसेल त्यांना अस्तित्व नाही आणि जे आहे ते सदैव निरंतरपणे अस्तित्वात असते. तर बदल, गती, काळ आणि भेद या गोष्टींना मुळात अस्तित्व नाही. या गोष्टींना बदल, गती, काळ, भेद या गोष्टींना मुळात अस्तित्व नाही असे पार्मेनायडसचं मत आहे. कारण या गोष्टींचा संबंध नसणे, नव्हते यांच्याशी आहे. कसा पहा, आता पहिली गोष्ट आपण या ठिकाणी घेऊया, बदल. याचा संबंध नसण्याशी कसा आहे आणि बदल या गोष्टीचा संबंध नसण्याशी असल्यामुळे पार्मेनायडसने त्याला अस्तित्व नाही असं मानलेलं आहे. बदल होणे याचा काय अर्थ होतो की जे आहे ते नाहीसे होणे आणि जे नाही, म्हणजे इथं नाही आलं, जे नाही ते अस्तित्वात होणे. म्हणजे बदल हा नसण्याशी संबंधित असल्यामुळे त्याला अस्तित्व नाही असं पार्मेनायडसचं मत आहे, पार्मेनिडिसचं मत आहे. 2 शब्द वेगवेगळे जरी उच्चारत असले तरी ते एकच व्यक्ती आहे. पार्मेनिडिस किंवा पार्मेनायडस एकच उच्चार आहे. दुसरा घेऊया आता काळ. आता ज्या विश्वामध्ये बदल शक्य नाही, परिवर्तन शक्य नाही, म्हणजे बदल अस्तित्वात नाही, अशा विश्वामध्ये काळसुद्धा अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून काळ यालाही अस्तित्व नाही. तिसरी गोष्ट घ्या, गती. आता गती याचा अर्थ काय होतो की गती याचा अर्थ एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, गती लागते त्याला, हालचाल. तर त्यासाठी एखाद्या व्यक्तीची आवश्यकता असते आणि एक वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता असते आणि ती गोष्ट आहे रिकामी जागा. रिकामी जागा पाहिजे, म्हणजेच त्याला आपण रिक्त पोकळी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? रिक्त पोकळी म्हणतो. आता रिक्त पोकळी म्हणजे काय की जिथे काहीही नाही, म्हणजे इथं परत याचा संबंध नाही, नसणे याच्याशी आलेला आहे. म्हणून गती ही सुद्धा अस्तित्वात नाही. आता चौथा घ्या, भेद. यालाही अस्तित्व नाही असं पार्मेनिडिसचं मत आहे. कसं पहा की भेद म्हणजे काय की हे मार्कर पेन आहे आणि हे डस्टर आहे, या दोघांमध्ये भेद आहे. म्हणजे काय, या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य नाही. डस्टर हे मार्कर नाही आणि मार्कर हे डस्टर नाही. म्हणजे इथं भेद हाही साम्य नसणे
याच्याशी संबंधित असल्यामुळे भेदांना सुद्धा वास्तवतेमध्ये अस्तित्व नाही असं पार्मेनायडसचं मत आहे। याचा अर्थ पार्मेनायडसने असे वेगवेगळे युक्तिवाद करून त्याने अंतिम सततत्व हे एकच आहे आणि ते निर्माणही होत नाही, ते नष्टही होत नाही, त्याला सुरुवातही नाही आणि त्याला शेवटही नाही आणि अंतिम नित्य तत्वाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पोकळी किंवा रिकामेपण नाही, तर असे तत्व शाश्वत स्वरूपाचे असते, असे तत्व नित्य स्वरूपाचे असते असं पार्मेनायडसचं म्हणजे पार्मेनिडेसचं मत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढील ई तासिकेमध्ये अभ्यासूया। आजच्या तासिकेशी संबंधित आपणास जर काही अडचण असेल, काही भाग आपणास समजलेला नसेल, अवगत झालेला नसेल, तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपल्या अडचणी पाठवा। मी नक्कीच आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करेन। आणि जर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञान हा विषय सोपा होत असेल, सुलभ होत असेल, समजत असेल, याच्यात रुची निर्माण होत असेल, गोडी निर्माण होत असेल, रस निर्माण होत असेल, तर आपण माझ्या व्हिडिओंना शेअर करावं, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं। आजच्या तासिकेसाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार।